हाय, मी विद्या. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी मस्त सकाळ सकाळ रेडी झाले आहे, कारण की अद्विकाच्या स्कूलमध्ये तिचा रिझल्ट आहे. पाठचा पसारा इग्नोर करा प्लीज, कारण की साफसफाईमुळे तो तसा आहे. तर आज मी त्याला उरकून घेईल पूर्ण. तर चला जाऊया अद्विकाच्या स्कूलमध्ये. तुम्हाला दाखवते तिचं स्कूल कसं आहे ते. तर हा माझ्या घराच्या पाठीमागचा रस्ता आहे, जो आता खूप सुंदर दिसतो. मग पावसामध्ये इतका चिखल असतो ना इथे, आणि हाच एक रस्ता आहे स्कूलला जायला. तर ह्या चिखलामधून मला तिला घेऊन जावं लागतं, ते पण पूर्ण उचलून शाळेपर्यंत. असा हा रस्ता आहे. आता एवढा मस्त दिसतो, पावसात पूर्ण वाट लावून टाकतो आमची. तर असा हा रस्ता. वातावरण छान आहे, पण या रस्त्यामुळे ना शाळेत जायचा मूडच पूर्ण खराब होऊन जातो. हिरवं हिरवं गार आहे असं मस्त रस्त्यातून जाताना, पण हे हिरवगार फक्त उन्हात आणि थंडीतच छान वाटतं. हा आहे सेकंड रस्ता खडीचा. तिथून जाण्यासाठी चांगलंच आहे, ठीकठाक आहे हा रस्ता. पण हा शाळेच्या बाजूचा सुंदर रस्ता. तर ही बुकसाठी लाईन लागली आहे स्कूलमध्ये, इतकी लाईन आहे बुकसाठी. स्कूलमध्ये पण आमची शॉर्ट होती, तर आम्ही आलो आहे बाहेर. या माझ्या दोघी मैत्रिणी आहेत. आता भेटलोय, आता डायरेक्टली जूनमध्ये भेटू वाटतं आम्ही, असं मी त्यांना बोलत होती. तसंच आता आम्ही निघालो घरी. हेच बुक्स आहेत अद्विकाचे. आणि हा मस्त रस्ता तो माझा खूप फेवरेट आहे, कारण की चिखलमधून येण्यापेक्षा खरंच जे चिखलातून येईल ना त्यालाच कळते रस्त्याची किंमत, तशी मला कळते त्या रस्त्याची किंमत. तर आता मी चालली आहे घरी, पोहोचली आहे. बघू अद्विकाचे पप्पा घरी आहे, त्यांचं रिॲक्शन काय आहे रिझल्ट बद्दल, काय आहे त्यांची रिॲक्शन बघूया. तर बुक्स घेतले तर बोलतात की किती सारे बुक्स दिलेत मुलीला, एवढे असतात का बुक्स, असं मला बोललेत ते. त्यांना बोलते रिझल्ट बघा, तिथे खाली लपवत आहे. त्यांना असं वाटलं की रिझल्ट वरती आहे करून, म्हणून ते असं बघतायत रिझल्टला. रिझल्ट बघून बोलतायत किती मस्त मार्क्स पाडलेत तिने, आणि मला बोलतायत की तू तरी पाडले होते का 75% तुझ्या नर्सरीमध्ये, असं मला विचारतात. आता आपल्या लक्षात राहणार का किती पर्सेंटेज मार्क पाडले ते, असं ते मला विचारतात. म्हणजे त्यांना एवढी खुशी झाली त्यांच्या मुलीचे मार्क्स बघून. आणि 75 बोलले तर बोलतात पुढे 88 पण आहे, ते पण बोल ना, असं मला सांगतात. आणि बोलतायत तू पाडले की नाही. मी त्यांना बोलले की तुम्ही पाडलेत का 75%, ते मला बोलतायत. म्हणजे असं आमचं चला आर्ग्युमेंट चालू होतं. तर एवढे त्यांना, म्हणजे त्यांना खूप खुशी झाली, कारण की आम्हाला खरंच खूप खुशी होते. आमची सोना, आम्ही तिला सोना म्हणतो लाडानी, की किती, कारण ते आमचं लहान आणि पहिलं पहिलं बाळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिच्याबद्दल खूप अशी, म्हणजे काही पण एक्साइटमेंट असते आम्हाला कोणती पण तिच्या गोष्टीची ना. म्हणून तिच्या पप्पाला मला सेम, की तिने काही केलं तरी आम्हाला असं इतका आनंद होतो ना, की आता तर तिचा रिझल्ट अजून एवढी खुशी होतीये. सोना घरी नाहीये, कारण ती सुट्टीला मोठ्या पप्पाच्या घरी गेलीये, म्हणून ती आता तुम्हाला इकडे दिसत नाहीये.